मंत्रालय मंत्रालय हा लेख लिहिला कारण काल मी योगायोगाने एका पक्षकाराच्या अपील दाखल करण्यासाठी मंत्रालयात गेलो असता मला तेथील आमचे मित्र असलेले कर्मचारी आहेत आंधळे साहेबांची मदत मिळाली. त्यामुळे मी मंत्रालयाच्या आवारामध्ये चक्कर मारली असता असं लक्षात आलं की त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी, जनतेची गर्दी होती. हातात अर्ज घेऊन जनता तिथं येत होती. त्यामुळे मला नवल वाटलं, आश्चर्य वाटलं की या मंत्रालयामध्ये जर 90% आमदार, खासदार, मंत्री भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतील, गुन्हेगारी प्रवृत्ती असतील, अडाणी असतील, अल्पशिक्षित असतील, तर या लोकांना न्याय मिळेल का? निश्चित मला ॲज ए ॲडव्होकेट म्हणून मला आश्चर्य निर्माण झालं. त्यामुळे मी सकाळी एक त्यावर लेख लिहिला की ह्या मंत्रालयामध्ये न्याय मिळतो का? तेच त्यांच्या मरणाने मरत आहेत, त्यांनाच त्यांची खुर्ची टेकवायची कसरत चालू आहे, त्यांच्याच दिल्ल्या वाऱ्या चालू आहेत आणि तुम्हाला न्याय कसा मिळेल? त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे आव्हान केलं आहे, जनतेला आव्हान केलं आहे. नको तिथं टक्कर देऊ नका. तुम्ही या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामध्ये सामील झाला तरच या देशामध्ये जनतेचं राज्य, जनलोकतंत्र, रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती होऊ शकते आणि त्यासाठी जनतेने सैनिक समाज पार्टीबरोबर यावे. हा लेख मी सकाळी व्हायरल एवढा वाऱ्यासारखा पोहोचला, संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात गेला. त्यामुळे जनतेच्या लक्षात आलं आहे की येस, आपल्यावर कोणीतरी अडाणी, अल्पशिक्षित, लायक नसलेले लोक राज्य करतात आणि ते कसे निवडून गेले आहेत हे जनतेला माहीत आहे. गैरमार्गाने निवडून जातात आणि जनतेला सांगतात की आम्ही घटनात्मक पदावर बसलो आहोत. अहो, घटनात्मक पद जनतेच्या पसंतीचं पद असलं पाहिजे, जनतेच्या आवडीचं पद असलं पाहिजे, जनतेने स्वतःहून तुम्हाला बहाल केलेलं असलं पाहिजे. तुमच्याकडे ती क्वालिटी नसूनही तुम्ही तिथं जाऊन बसलात आणि जनतेवर अन्याय करतात आणि जनता बिचारी, गरीब बिचारी हातात अर्ज घेऊन तुमच्या दारात उभे राहते आणि त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असते. त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीने केलेलं निवेदन, सैनिक समाज पार्टीने केलेलं जनतेला आव्हान एवढं वाऱ्यासारखं पोहोचलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. त्यामुळे जनतेला आता निश्चिती झाली आहे की यस, देर इज ए पार्टी, सैनिक समाज पार्टी येत आहे. सैनिक समाज पार्टी हीच महाराष्ट्राला, देशाला, राजकारणातलं परिवर्तन करून देणार आहे आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर जनतेने सामील होण्याचे निर्णय घेतला आहे, दृढ निश्चय केला आहे. आणि त्यामुळे हा जो लेख आहे, मंत्रालय लेख, एवढा प्रसिद्ध झाला की जनतेने तो उचलून धरला आणि मला सकाळपासून खणाखणा फोन येऊ लागले आहेत. त्यामुळे फोन करणाराचे आणि लेख वाचणाराचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.